सोमवारच आहे आज. आजचा आता तिसरा दिवस आपला मस्तपैकी बोटीने चालू झालेला आहे आणि एरवी ज्या ठिकाणी आपण जंजिऱ्याला प्राधान्य देतो पण आपल्या ट्रिपचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे छत्रपती शंभू महाराजांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग असल्यामुळे आपण आता पद्मदुर्गच्या दिशेने चाललो आहोत. आणि जेवढी क्रेज जंजिऱ्याच्या बाबतीत आहे, जेवढ्या फेरीज जंजिऱ्याला जातात, जेवढ्या पर्यटक जंजिऱ्याला जातात, पण त्या मनानं पद्मदुर्गला फार प्रचंड कमी प्रतिसाद आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळेच आपल्याला 1-1.5 तास वेटिंग करून आता आपण पद्मदुर्गच्या दिशेने निघालो आहोत. थोडा जायला रिस्की असल्यामुळे अनेक जण जायचं टाळतात, पाहायचं टाळतात, समजून घ्यायचं टाळतात. पण छत्रपती शंभू महाराजांचं कॅरेक्टर समजून घ्यायचं असेल तर पद्मदुर्ग पाहून घेणं, तो समजावून घेणं आणि शरीरात सामावून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय. छत्रपती संभाजी महाराज हे किती चिकाटीने आणि ध्येयधोरणी होते हे पाहण्यासाठी एक जिथं जागता जिवंत आपल्यासमोर जो वारसा उभा आहे तो बघायचा प्रयत्न करूयात. साधारणतः 3-3.5 किलोमीटरचा प्रवास आहे असं सांगतायत, परंतु बराच वेळ लागेल असं दिसतंय. तर आज आपण किल्ल्यावर गेल्यावर वाचन तर करायचंच आहे. चरित्राचं वाचन आजचं आपलं थोडं मोठं असल्यामुळे कदाचित आपल्याला 2 फेरी वेट पण करावं लागणार आहे. बट पाहूयात आज आपल्याला संभाजी महाराजांच्याबद्दलचा कोणता पैलू पाहायला समजायला मिळतो. धन्यवाद. जय शिवराय. मी किरण रमेश शेळके, राहणार पुणे मुळशी. माझा भारत गॅसची एजन्सी आहे आणि मी प्लॅस्टिक रिसायकल आणि स्क्रॅपचा बिझनेस करतो. आम्ही 12 मावळातच राहतो आणि 12 मावळ्याचं रक्तच हे इतिहासाची निगडीत आहे. त्याच्यामुळे इतिहासाची ओढ आणि सेवेच्या ठायी तत्पर ह्या संस्थेसंग जोडल्यानंतर अधिकच इतिहासाची ओढ आणि इतिहासाची माहिती भेटत गेली. जर दिवसाला 8 गड करतात, 9 गड करतात, 5 गड करतात, त्यात मी पण केलेले आहेत. पण त्याच्या वेळेचा अनुभव आणि दिवसाला 1 गड आणि त्या गडावरती जाऊन आलेला अनुभव हा वेगळा आहे. त्याच्यामुळं आम्ही ही मॅनेजमेंट केलेली आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आजचा आपला तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवशी आपण पुरंदर पाहिला, पुरंदरपर्यंत, त्याच्यानंतर सुधागड पाहिला. ह्या दोन्ही जागेवर आपण छत्रपती संभाजी महाराजांना समजून घेण्यासाठी एकदम वेगवेगळे डायव्हर्स करणारे सब्जेक्ट्स पाहिले. क्रोनॉलॉजिकली आपण न जाता थोडंफार कॅरेक्टर वाईज समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिलं आपण जे पाहिलं ते जन्मापासून ते 8-10 वर्षापर्यंतचं कॅरेक्टर समजून घेतलं. त्याच्यानंतर थेट आपण राज्याभिषेकानंतरच्या पडसादांमध्ये त्यांचं समजलेलं न्यायरीतीचं जे निवाडे करण्याबद्दलचं त्यांचं जे काही कॅरेक्टर होतं की त्याबद्दल ते कसे होते, त्यामधून आपण हे साध्य करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं की जो माणूस आपल्याला फक्त कायम आजपर्यंत संतापी म्हणून दाखवण्यात आलेला आहे किती संयमी होता हे जास्त लोकांना सांगणं जास्त गरजेचं आहे. संताप हा फक्त शिक्षेचा एक भाग झाला म्हणून लगेच त्यांचं कॅरेक्टर संतापी होता असं नाही. तो संताप हा त्या शिक्षेपुरता असतो, त्या गुन्ह्यापुरता असतो. तो गुन्हा संपल्यानंतर तो संतापही माणसाचा निघून जातो. हे आपण तिथं ते सांगून दिलेलं आहे. की आज आपण पद्मदुर्गवर आलो आहोत आणि पद्मदुर्गवर येण्याचा मूळ उद्देशच हा आहे की जंजिरा येण्यासाठी पाहण्यासाठी सोयीस्कर होता, परंतु आपण जंजिऱ्यावर न जाता, तिथे न थांबता जंजिरा जिंकण्यासाठी झालेले प्रयत्न, जंजिरा का जिंकायचा ह्याचं महत्त्व आणि जंजिरा जिंकून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय साध्य करू पाहत होते आणि जंजिरा नाही मिळते म्हणल्यानंतर अफाट ध्येयशक्तीने आणि अफाट चिकाटीने जंजिरापेक्षाही अवघड जागेवर किल्ला जो बांधून पाहिला आहे संभाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी दोघांनी मिळून, तो पद्मदुर्ग आज आपण पाहतोय. आणि माझ्या मते पद्मदुर्ग पाहताना आपल्याला संभाजी महाराजांचं एक नवीनच कॅरेक्टर समजायला मिळणार आहे. ते आपण आता ह्या चरित्रातून वाचण्याचा प्रयत्न करू. अमात्यांच्या आज्ञापत्रात मराठी राज्य शेजारी असलेल्या शत्रूंचे वर्णन यथार्थ शब्दात केले आहे. शिवाजीच्या राज्याला प्रथमपासून उपद्रव होत राहिला तो म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्धीकडून. आज्ञापत्रात म्हणले आहे, पुढे पराक्रमात राज्य हस्तवश्य करावे, त्यास सिद्धींवासी शत्रू म्हणजे केवळ उंदरातील व्याधी, त्याचा पराभव आधी करावा. या विचारे सिद्धी केवळ राज्याचे अपायाचे कारण, येवनेशाचे मनोरथाचे साधन. त्या श्यामलाकरिता पहिले मुख्य शत्रूची कार्यसिद्धी विशेष झाली. किंबहुना या विषम संधीमध्ये त्याने कित्येक दुर्गशेष आक्रमली. पहिले तीर्थरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामींनी श्यामलावर उपराळा ताम्राकडून झाला. याकरिता श्यामल अवशेष उरला, अन्यथा त्याचे यत्नामुळे श्यामलाचे अवशेष काय उरावे. कोणे एक स्थळ अथवा देश परनिग्रह प्राप्त झाला असता उपराळी त्याचे बले निर्वाह करिता तो उपराळा आधी तोडावा.
त्या उपरी त्याचे यज्ञ करावा अशी नीती आहे. मराठ्यांच्या राज्याला सिद्धीचा नेहमीच उपद्रव होत असे. त्यासंबंधी सभासदाने म्हणले आहे, घरात जैसा उंदीर तैसा महाराजांचे राज्यात सिद्धी. उपद्रव देणाऱ्या या शेजाऱ्याचा उपराळा थांबवणे हे मराठी राज्यकर्त्याचे महत्त्वाचे कार्य झाले होते. आज्ञापत्रात सांगितलेल्या नीतीला अनुसरून श्यामलाचा आणि ताम्राचा यवनाचा विरोध घालून उपराळा थांबवणे हे कर्तव्य बनले आहे. हा सर्व पराक्रम संभाजी महाराजांनी केला आहे. इंग्रजांनी इतर सावकारांबद्दलच्या आज्ञापत्रात म्हणलं आहे, शाहूकारांमध्ये फिरंगी व इंग्रज व वलंदे व फारासीस व डिंग मारादी टोपीकर हेही लोक सावकारी करीतात, परंतु वरडकर सावकारांसारखे नव्हते. त्यांचे खावण प्रत्येकच राज्यच करीत आहेत. तथापि टोपीकरास या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावे, समाजसेवे प्रतिष्ठावे ही पूर्वाभिमानी तज्ञरूप स्थळोस्थळी कृतकार्यही झाले आहेत. त्यास ही हट्टी जातात. जंजिरा समीप तोही या लोकांचे येणे सहसा होऊ देऊ नये. कदाचित वखारीत जागा देणे झाले तर खाडीचे समुद्रतीरी न द्यावी. तसे ठिकाणी जागा दिल्याने तो जोपर्यंत आपल्या मर्यादेने राहत आहे नाही ते समयी आरमार, तोफा, दारुगोळा हे त्याचे बळ आरमार पाठीशी देऊन त्याचे बळे त्या बंदरी नूतन किल्लास निर्माण करणार. तेव्हा इतके स्थळ राज्यातून गेले. त्याकरिता जागा देणेच तर लांब खाडी 2 गावे राजापुरासारखी असेल तेथे फारासीस जागा दिला होता. त्या न्याये 2-4 नामांकित थोर शहरे असतील त्यामध्ये जागा द्यावी. तो असा की नीच जागा शहराची आवारी. इंग्रजांनी महाराजांच्या कारकिर्दीत सिद्धीला मदत केली, सहकार्य केले. त्यामुळे मराठी मुलकाला उपद्रव वाढला. सिद्धीचा बंदोबस्त करताना इंग्रजांचा अडथळा निर्माण होत होता. म्हणून या प्रकरणात संभाजीराजे, सिद्धी आणि इंग्रज यांचे एकूण संबंध कसे होते, संभाजी महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांशी संबंध कसे ठेवले होते हे पाहावयाचे आहे. जंजिराच्या प्रांताला हसबान असे म्हणतात. या हसबानात जंजिरकोट, मुरुड, नांदगाव, मांडले, श्रीवर्धन, म्हसले, गोवले या पंचायतन असे महाल होते. जंजिरा कोट हे त्या विभागाचे मुख्य ठिकाण होय. त्याचे मूळ क्षेत्रफळ सुमारे 325 चौरस मिली आहे. हसबानाच्या उत्तरेला कुंडलिका नदी आणि रोह्याची खाडी, पूर्वेला कुलाबा जिल्ह्यातील रोहा, आत्ताच्या रायगडमधील रोहा, माणगाव आणि महाड तालुक्याचा भाग आहे. दक्षिणेस सावित्री आणि बाणकोटची खाडी, पश्चिमेला अरबी समुद्र आणि सिंधू सागर आहे. महाराजांची सत्ता वाढू लागल्यावर त्यांना कोकणाचा ताबा घ्यावा लागला. त्यामुळे त्यांचा पोर्तुगज, इंग्रज, डच, फ्रेंच आणि दंडाराजपुरीकर, सिद्धी या आरमारी सत्तांशी संबंध आला. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आरमाराची वाढ केली. त्यांनी कर्नाटकाच्या स्वारीनंतर पाश्चात्य किंवा सिद्धीसारख्या सत्तेला पायबंद घालण्यासाठी आरमारी सामर्थ्य वाढवण्याचे ठरवले. इंग्रजांसोबत झालेला तह ते कसा पाळतात हे पाहावयास शिवाजी महाराज जिवंत राहिले नसते तर त्यांचाच छावा शत्रूला जाब विचारण्यास समर्थ होता. सिद्धी, इंग्रज आणि मराठे यांच्या हालचालींचा एकत्रित विचार केला तर त्यांची फार चांगली कल्पना येऊ शकते. इंग्रज आणि सिद्धी यांच्या संबंधावर संभाजी महाराज आणि इंग्रज यांचे संबंध अवलंबून असत. तिघांचा एकत्र विचार केला म्हणजे प्रत्येकाची स्वतःच्या हालचाली मागची भूमिका आणि संभाजीराजांचे त्यांच्या संबंधातील धोरण स्पष्टपणे कळते. इंग्रजांनी हिंदुस्थानात अनेक ठिकाणी वखारी घातलेल्या होत्या. सुरतेची वखारी त्यातली मुख्य वखार. मराठ्यांचा सुरतेपेक्षा मुंबईच्या वखारीशी अधिक संबंध येत असे. सुरतकर इंग्रजांची मुघल आणि सिद्धी यांना सहानुभूती असे आणि सिद्धीला ते सर्व प्रकारचे सहाय्य करत. सुरतकर इंग्रजांचे हे धोरण मुंबईकरांना पसंत नसे, परंतु त्यांना प्रत्येक वेळी सुरतकरांच्या सल्ल्यापासून काही करता येत नसे. या संघर्षामुळे अनेक प्रश्न निर्माण होत. शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजीराजांनी जंजिरा सिद्धीकडून घेण्याचा प्रयत्न केला. जंजिराच्या वेड्याच्या वेळी संभाजीराजे जातीने हजर होते. या वेड्यासंबंधी मराठा राज्याची चिटणीस बखर माहिती दिली असली तरी संभाजीराजे स्वतः या स्वारीत होते याचा उल्लेख त्यात नाही याचे आश्चर्य वाटते. कोंडाजी फर्जंद यांनी जंजिऱ्यावर जाऊन फितुरी करतो असे म्हणल्याने त्याला तिकडे पाठवण्यात आले. तिकडे गेल्यावर त्याने चाकरी धरली. त्याने तिथे एक बटकी खरेदी केली आणि कबिल्याला सुद्धा तो तिथे नोकरी करू लागला. जंजिऱ्यातील दारूखाना इत्यादीला आग लावून देण्याचा त्याचा विचार होता. कोंडोजी फर्जंदांचा हा डाव सिद्धीला कळला आणि सिद्धीने त्याचे डोके मारले. काही लोकांना बुडवले, काही पळाले. ही हकीकत संभाजी महाराजांना कळाली तरीही काही करून जंजिरा घेतलाच पाहिजे असे त्यांनी ठरवले. 1681 साली डिसेंबर महिन्याच्या अखेरीला संभाजी महाराजांनी आपल्याबरोबर शहाजादा अकबराला आणि घाटावर असलेल्या 20,000 सैनिकांव्यतिरिक्त मोठे सैन्य घेऊन दंडाराजापुरीला वेढा घातला. सतत 15 दिवस तोफांचा भडीमार केल्यामुळे कोटाच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. सिद्धी आणि त्याचे लोक खडकाच्या मागे बचावण्यासाठी लपून राहिले. या वेड्यासंबंधी मुंबईकर लिहितात, खासा संभाजी हा वेढा चालवत आहे. दंडाराजापुरीवर होत असलेल्या तोफखान्याच्या माऱ्यामुळे सिद्धी खैरातला तेथे निवारा न राहिल्यामुळे निसटून जावे लागणार आहे. मुघलांचा सुभेदार याकूत खान हा दंडाराजापुरीच होता. त्याने कळवले होते की शिवाजीचा मुलगा संभाजी याने 5 तोफा जंजिऱ्यावर लावल्या आहेत. किल्लेदाराबरोबरच मुकाबला केला, तोफा चालवल्या. दारूचे गोळे किल्ल्यावर सतत फेकले जात होते.
प्रत्येक तोफगोळ्याचे वजन पावणे 4 शेर होते. या माऱ्यामुळे सिद्दी खैरात आणि सिद्दी कासम यांना एका लहान टेकडीवर आसरा घ्यावा लागला. त्यांच्या होड्या वाटेत सारख्या खेपा घालत असल्यामुळे मराठी सैन्याला जंजिऱ्यावर जाण्यात अडचण निर्माण होती. सैन्याला जाण्याचा मार्ग काढण्यासाठी संभाजीराजांनी 800 चौरस वार रुंद आणि 30 वार लांब जंजिऱ्याची खाडी दगड, लाकूड, कापसाच्या गाठी यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी समुद्र खवळलेला असल्यामुळे त्या प्रयत्नाचा फारसा उपयोग झाला नाही. संभाजीराजांना जातीने या वेळेसाठी फार काळ हजर राहणे शक्य झाले नाही, कारण अकबराला पकडण्यासाठी आलेल्या औरंगजेबाने मराठ्यांच्या सरहद्दीवरील सर्व गडकोटांना वेढले होते. दिनांक 4/2/1682च्या पूर्वी काही दिवस हसन अली खान हा मुघल अधिकाऱ्याने कल्याण भिवंडीला वेढा घातल्याची बातमी कळताच संभाजी महाराजांना या वेड्यातून अंग काढून घेणे भाग पडले. सिद्धीपेक्षाही मुघलांशी मुकाबला करणे महत्त्वाचे होते. 1682च्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस संभाजी आणि अकबर जंजिऱ्याच्या आघाडीवरून माघारी आले. राजे गांगोली आणि अकबर शहापुराला गेला. आता आपण हा 1682चा काळ जेव्हा बघतोय तर आपण काल बघितलं की 1681च्या एंडपर्यंत यांच्या भेटीच झाल्या नव्हत्या अकबराची आणि संभाजी महाराजांची. पण त्यांची भेट झाल्याचं कळल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय की संभाजी महाराजांनी त्याचा वापर करायला सुरुवात केलेली आपल्याला जाणवते. जर का ते त्याला वेड्यात घेऊन जात आहेत तर ते त्याच्या प्रेझेन्सचा काहीतरी फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. आता राहिला प्रश्न इंग्रजांसोबतचं रिलेशन, सिद्धीसोबतचं रिलेशन, तर ते आपल्याला आता इथं थोडक्यात एक अंदाज आलेला आहे की इंग्रजांच्या वखारी होत्या, पण सिद्धीची वखार अशी सचच काही नव्हती. सिद्धीचा प्रांत होता आणि त्या प्रांतावर त्यांचा जो काय आपण दंडाराजापुरीचा जो भाग होता त्याच्यावर त्याचा वचक होता. कारण का मूळ त्याला लपण्यासाठीचं जे बीळ आपण ह्याच्यात वारंवार उल्लेख केला की उंदराचं बीळ आहे म्हणजे कितीही अन्यायानं भलेही तो ह्या आपल्या तळ कोकणात वागला तरी त्याला लपून जायला ही जागा असल्यामुळे कोण त्याचं वाकडं करू शकत नव्हतं. त्याच्याचमुळे त्याचा बिमोड करणं जरी महत्त्वाचं असलं तरी जो पठारावरनं आलेला जो शत्रू आहे तो इथं राहणार आहे. हा बिळातला आपल्याला उंदीर कदाचित थोड्या वेळासाठी लपून राहू शकतो, पण जो पठारावर आलेला जो उंदीर आहे आपण म्हणतोय की तो तर आपल्याला पोखरत राहणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना हा वेढा सोडून आपल्याला इथं दिसतंय की 4/2/1682च्या आसपास म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्याच्या आसपासच त्यांना परत जावं लागलंय. आता हे पाहत असताना आपल्याला लक्षात काय येतंय की आपण हे पाहिलं की त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 81 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर पुढच्या लगेच काही महिन्यातच अकबर येतोय. पुढच्या काही महिन्यातच त्यांची जंजिऱ्याची महत्त्वाची मोहीम चालू होते. याचा अर्थ स्वतःला राजा बनवून घेण्याची हौस म्हणून संभाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला नव्हता. हे साध्य करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आपल्याला ह्या दोन गोष्टी कालच्या आणि आजच्या महत्त्वाच्या वाटतात. म्हणजे राज्याभिषेक करून घ्यायचा अट्टहास आहे म्हणून मला राज्याभिषेक करायचा आहे असं न करता हे राज्य शत्रूंपासून वाचवणं माझं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणूनच शिवाजी महाराज ज्या ज्या शत्रूंशी लढा देत होते आणि ज्या पद्धतीने लढत होते तो त्यांनी कंटिन्यू ठेवलेला दिसतो. म्हणजे मुघलांशी लढा चालू आहे तो चालूच आहे, सिद्धीशी चालू आहे म्हणून चालूच आहे. अन्यथा आपल्याला कधी कधी काय बघायला भेटतं की राजा बदलला ना की तो आधीच्या राजाच्या शत्रूंशी काहीतरी समेट घडवून आणतो, काहीतरी सेटलमेंट करून घेतो आणि त्या सेटलमेंटमध्ये स्वतःचा फायदा करून घेतो. पण संभाजीराजांनी तेच शत्रू परत जोपासले. त्यापेक्षा आपण असं म्हणूयात की शिवाजी महाराज ज्या शत्रूंना कधी मित्र करून दुसऱ्या शत्रूशी भांडायचे तसं न होता ह्यांच्या वेळेस ही परिस्थिती उलटी झाली. वेळ कमी असल्यामुळे वरून औरंगजेब येणारच आहे, त्यामुळे त्याला शांत ठेवायला स्कोप नाहीये. सिद्धी हा खोड्या करतच आहे आणि इंग्रजांचा पण काही भाग त्यांना मदत करतोय. म्हणजे कोण? सुरतकर इंग्रज. जे सुरतकर इंग्रज सिद्धीला का मदत करतात ह्याचा जर का आपण बॅकग्राऊंड थोडीशी बघितली तर आपल्याला कळेल की सुरतकरांना शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्याबद्दल राग असण्याचं एक सपशेल आपल्याकडे कारण आपल्याला भेटतं. मुंबईकर इंग्रजांचं कदाचित आपल्याकडे काही तसं रागाने विचार करण्याचं कारण नाहीये, पण यांच्याकडे आहे ठोस. भलेही ते एकाच रेजिमेंटमधले असले, एकाच कंपनीचे जरी असले तरी शेवटी त्यांच्यात पण काही डिव्हिजन्स असतील, त्यांच्यात पण काही वेगवेगळे इंचेस असतील, त्यांच्यात मतभेद असतील. आणि त्याचा आपल्याला तोटा आपल्याला इथं बघायला मिळतोय की इंग्रज थेट सिद्धीला मदत करतोय. आणि सिद्धीला मदत करत असल्यामुळे मुंबईपासून जवळच असणारं हे जंजिऱ्याचं बंदर जर का यांच्या दोघांच्या कंट्रोलमध्ये राहिलं तर आपण व्यापार करणार कसा आणि व्यापारावर वचक ठेवणार कसा, आणि जे इथं व्यापार करायला लोक येतात त्यांच्यावर वचक ठेवणार कसा. त्यामुळे पहिले मोहीम कुठली काढली आहे तर ती जंजिऱ्याची काढली आहे. म्हणजे जंजिरा एकदा जिंकून घेतला की पुढच्या सगळ्या गोष्टींवर वचक ठेवणं सोपं जाईल. जंजिराला म्हणजे सुरतकडून येणाऱ्या इंग्रजांची जी वखार किंवा जे काय त्यांचा जहाज मुळात ह्या किल्ल्यांचं महत्व काय आहे, ह्या किल्ल्यांवर महत्वाचं काय. आता तुम्ही म्हणाल की समुद्रापासून आपलं किनाऱ्यापासून एवढ्या आत हा किल्ला आहे, या किल्ल्यावर राहून कशावर राज्य करायचं नेमकं. तर मुळात काय आहे, आता जसं आपल्याला त्यांनी सांगितलं की इथल्या जहाजांची पाण्याची खोली ही जास्त नाहीये, बरोबर, 20-30 फूट आहे. त्या काळात आपण असं समजू की ते अजून कमी असणार आहे. मग असा विचार केल्यावर आपल्याला लक्षात येतं की जी गलबत जी आहेत, मोठी गलबत जी असतात, जी व्यापार करण्यासाठी मोठ्या समुद्रात येतात, ती ह्या समतल पाण्यामध्ये आत येऊ शकत नाहीत.
तर याचा अर्थ काय आहे की एवढा मोठा जो तुम्ही माल आणलाय वेगवेगळ्या राज्यातून, तो उतरवण्यासाठी तुम्हाला एक सेफ जागा लागते, माल ठेवण्यासाठी सेफ जागा लागते, आणि तिथून तो छोट्या शिड्यांमधून ट्रान्सफर करून तिथं नेण्यासाठी एक जागा लागते. तर समुद्राच्या मध्ये तुम्ही हे ट्रान्सफर नाही करू शकत. त्याच्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर, जसं एक किल्ला आजूबाजूच्या 40-50 किलोमीटरवर वचक ठेवतो, तसा हा किल्ला पाण्यातल्या टेरिटरीवर वचक ठेवतो. म्हणजे इथल्या तोफा लांब लांबच्या पल्ल्यावरच्या जहाजांना टार्गेट करू शकतात. याचा अर्थ तिथून जर का तुम्हाला ह्याच्या 40-50 किलोमीटरच्या टेरिटरीमधून फिरायचं आहे, तर तुम्हाला इथल्या सिद्धीला, इथल्या ज्या किल्लेदार असेल त्याच्याशी सेटलमेंट करणं, त्याला टॅक्स देणं गरजेचं आहे. त्याच्या किल्ल्यात माल उतरवणार तुम्ही म्हणजे त्याला टॅक्स देणं गरजेचं आहे. याचा अर्थ हा इन्कम सोर्स पण झाला, प्रोटेक्शनची जागा पण झाली, आणि बाहेर तुम्ही जे काही काळे धंदे करताय ते काळे धंदे केल्यानंतर येऊन लपून बसायची जागा पण झाली. आणि हे महत्त्व शिवाजी महाराजांना सगळ्यात पहिले कळलं. आणि असं म्हणूयात की आत्ताच्या हिंदुस्थानात पहिल्यांदा तर कळलंच, पण त्याच्या मागे जरी आपण 600-700 वर्ष गेलं तर त्यातल्या कुठल्याच राजाला याचं महत्त्व कळलं नव्हतं की समुद्रावरचं राज्य आपल्याला करणं महत्त्वाचं आहे आणि समुद्राचं आपल्याला काय महत्त्वाचं आहे. आरमार फक्त उभं करणं नाही, तर समुद्रावरचे किल्ले देखील असणं. महाराजांनी काय फक्त आरमार उभे नाही केलेले आहेत. त्यामुळे संभाजी महाराजांनी आपण असं म्हणूयात की शिवाजी महाराजांचं काम हे दुप्पट वेगानं चालू केलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे 81चा राज्याभिषेक झाल्यानंतर अकबराशी संधान बांधून बाकी 10 ठिकाणी कामं करून, बाकी 10 ठिकाणच्या लढाया करत करत जंजिऱ्याची पण मोहीम उघडली. याचा अर्थ त्यांनी हा विचार नाही केलाय की आता एकाला शांत करून मग दुसऱ्याला डिवचू. त्यांच्याकडे वेळच नाहीये, त्यांना एकावेळी सगळ्यांवर ट्रिगर व्हायचंय. कारण का आपण समजून घेऊयात की 82च्या आसपास औरंगजेब ऑलमोस्ट निघालेलाच होता आपल्याकडे यायला, दक्षिणेकडे यायला. तो दक्षिणेकडे यायला जर का तो निघालाय तर त्यांच्याकडे वेळ नाहीये. याचा अभ्यास करून मग आपण पुढचा विचार केला. सर तोफेवर बसू नका, फक्त इकडे कट्ट्यावर बस. संभाजी महाराजांनी वेड्यात पुढाकार घेतला होता. खाडी भरून काढण्याची अचाट कल्पनाही कार्यान्वित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे केवळ फार खर्च झाला म्हणून दादाजीला परत बोलवण्यात आले असे वाटत नाही. मुघलांनी सर्व आक्रमण केल्यामुळे लष्करावरील खर्च फार वाढला होता, यात शंका नाही. त्यामुळे खर्च फार असल्याने त्याला परत बोलवले या विधानात थोडासा सत्याचा अंश असावा असेही मानण्याकडे कल होता. कवी कलशाने दादाजीला अमात्य पद दिल्याचे कबूल केले असल्यामुळे तो आघाडीवरून माघारी घेण्यास तयार नव्हता. 1681च्या अखेरीस सुरू असलेला वेढा 82च्या ऑगस्टपर्यंत चालू होता. स्वतः महाराज व इतर अनेक सरदारांनी या वेढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करूनही यश पदरात पडले नाही. शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून जंजिऱ्यासारखा अवघड किल्ला घेण्याचा प्रयत्न संभाजीराजांना अपयश आले असले तरी कौतुकास्पद होता, यात शंका नाही. सिद्धी आणि इंग्रजांसोबत, आता इथं समजून घेताना आपल्याला हे लक्षात द्यायचं आहे की 82ला वेढा उठवण्याचं कारण हे की मागून मुघल आलेत. फेब्रुवारी 81ला वेढा टाकलेला 82 पर्यंत चालू होता. 82 पर्यंत चालू होता, ऑगस्ट पर्यंत. म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष 6 महिने, दीड वर्ष तो चालला. याचा अर्थ आक्रमण आहे ना, नाही 4 फेब्रुवारी 82ला आक्रमण आहे ना, त्याचं वेढा टाकला त्यांनी. ते तिकडचा वेढा, तिकडचं आक्रमण. यांनी कुठलंही आक्रमण नाही केलेलं आहे, आपण यांच्यावर आक्रमण केलेलं होतं. पण यांच्यावर आक्रमण केल्यानंतर जर का 1.5 वर्ष नेटाने हा प्रयत्न चालू होता, तो थांबवण्याचं कारण हे की इथं सगळे महत्त्वाचे सरदार होते, कारण काही महत्त्वाची मोहीम आहे. आणि तिकडून मुघलांचा अटॅक झाल्यामुळे आपल्याला महत्त्वाचे सगळे आघाडी इथून ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे ती हलवावी लागली. आणि एकदा आघाडी हल्ली की मग सगळा वेढा उठवण्याशिवाय गत्यंतर नसतो, कारण का मागं राहिलेल्यांच्या नंतर हाल होतात. मुख्य आघाडी हल्ली आहे म्हणल्यानंतर मेन पॉवर गेली आहे म्हणल्यावर इथल्यांना मारहाण करण्याची, नगा फटकावण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तिकडून दुसरा अटॅक झाला नसता तर आपण हा किल्ला घेतल्याशिवाय माघारीच गेलो नसतो, कारण का यांची रसद एक वेळ नंतर संपलेलीच होती. हे लपूनच राहिलेले होते. अजून काही दिवसांनी हे शरण झाले असते. बरं, ह्यांच्यासाठी सिद्धीला मदत करण्यासाठी मुघलांची जी फौज होती ती त्वरेने येत होती. त्यांना माहित होतं की इथलं नाक दाबलं त्याशिवाय तिकडचं तोंड उघडणार नाही. त्यामुळं हा प्रकार करण्याचा जो चालवला होता तो सोयीस्करित्या त्यांनी चालवला आणि शेवटी ते सक्सेसफुल झाले. त्यावेळी तो पत्रव्यवहार पण झाला असू शकतो ना मुघलांचा. झालाच होता ना मुघलांचा, सिद्धींचा आणि इंग्रजांचा आणि सिद्धीचा. तुम्ही तिकडनं या, कारण आम्हाला आता एकदम शेवटच्या कोंडीत पकडलेलं गेलेलं आहे आम्हाला. त्यामुळं आम्हाला काही गत्यंतरच नाहीये. आणि सिद्धीला जपणं औरंगजेबासाठी का गरजेचं होतं, कारण का सिद्धीचा बराचसा मदतीचा भाग हा औरंगजेबाकडे जातच होता. औरंगजेबाच्या अंडर सिद्धी होता असं म्हणायला काही हरकत नाही. बरी सिद्धी वेगळं राज्य असलं तरी औरंगजेबाचा आपण असं म्हणू की तो काही अर्थी पार्शियल फ्रेंड होता, ज्याच्या मदतीने सगळ्या गोष्टी चालू होत्या. कर तर मिळतच होता. त्या तुमच्या ट्रेडिंग मधल्या गोष्टी वेगळ्या व्यापारातल्या, पण इतर गोष्टींमध्ये पण जिथं ट्रेडिंग व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. समजा सैनिक ट्रेडिंग मधले काही करार कसे असतात की तुम्ही व्यापार करायचा पण सैनिकी ज्या गोष्टी पुरवण्याच्या असतात त्यात मदत करायची नाही. हत्यार पुरवायच्या नाहीत, तोफा पुरवायच्या नाहीत, हशब पुरवायचे नाहीत. पण सिद्धीच्या बाबतीत असं काय रूलच नव्हता, सगळं पुरवायचा. त्याच्यामुळे सिद्धी औरंगजेबासाठी फार महत्त्वाचा होता. म्हणून तो विचार करा ना, मुघलांनी कधी जंजिरा घेण्याचा प्रयत्न केलाय का ह्या किनारपट्टीवर घेण्याचा, कारण का ही काइंडली त्यांचीच आहे.
थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सिद्धीच्या उपद्रवाची कथा शिवाजी महाराजांपासून सुरू झालेली आहे. त्याच्या हालचाली मराठी राज्यासाठी फारच हानिकारक होत त्याचा बंदोबस्त करण्याच्या हेतूने महाराजांनी खंदेरीवर तटबंदी केली, इंग्रजांशीही तह केला. या तहाचा उपयोग न होता त्याचा उपद्रव चालूच राहिला. इंग्रज तह कसा पाळतात या दृष्टीकडे संभाजीराजांच्या आधीपासूनच लक्ष होते. त्याच्या राजवटीत सिद्धीचा चाचेगिरी आणि लुटमार वाढून मुलखाचे नुकसान नासधूस होऊ लागली. शेतीचे उत्पन्न बुडवून 2 वर्ष जमिनी ओसाड पडल्या. मराठी प्रजेला परागंदा व्हावे लागले आणि राजाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. सिद्धीच्या बंदोबस्तासाठी संभाजीराजांनी उंदिरेनी दंडाराजापुरीवर चढाई केली, पण त्यात यश आले नाही. सिद्धीच्या बंदोबस्तासाठी इंग्रजांवर दडपण आणले. सिद्धीला मुंबईत थारा देऊ नये म्हणून त्यांनी सांगितले. ते तहाच्या अटी पाळत नाहीत हे निश्चितपणे दिसल्यावर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली. सुरतकर इंग्रज सिद्धी होते, तर मुंबईकरांना संभाजीशी सलोख्याचे धोरण ठेवून स्वसंरक्षण करावे वाटत होते. सुरतकर इंग्रजांचे धोरण दुटप्पी होते. सिद्धी आणि मुघल यांनी मुंबईवर हल्ला केला तेव्हा इंग्रजांना आपली चूक कळली. त्यांनी संभाजीशी तह केला. सुरुवातीला मराठ्यांना शस्त्रास्त्रे देण्याचे ते टाळाटाळ करीत. मुघलांशी वाकडे झाल्यावर ते धोरण बदलून संभाजीराजांना हवी ती शस्त्रे देण्याचे तयार केले. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की ट्रेडिंगचे जे रूल असतात त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र न देण्याचा जो रूल असतो, तसाच मुघलांनी इंग्रजांवर पण प्रेशर टाकला असणार की तुम्ही संभाजीला मदत नाही करायची, संभाजीला शस्त्र द्यायचं नाही, संभाजीला तुम्ही तोफगोळा पुरवायचा नाही. आणि याचाच फायदा ते घेत असताना संभाजी महाराजांनी थेट मुंबईवर आक्रमणाची धमकी दिली. ती धमकी दिल्यानंतर तेव्हा ते तयार झाले की आता मुंबई हातातून जाण्याआधी आपण त्यांना मदत केलेली बरी. त्यामुळे आपल्याला पुढे ते उल्लेख दिसतात की त्यांना मदत केली गेली. संभाजी महाराजांनी सिद्धीची कौल येथील लूटमार थांबावे म्हणून खाडीचे संरक्षण करायचे काम इंग्रजांच्या गळ्यात टाकले. सिद्धी किती त्रासदायक आहे याची इंग्रजांना चांगलीच कल्पना आलेली. ते अगदी हैराण झाले होते. त्यामुळे पूर्वीच सिद्धीच्या चाळ्यांना आवर घालता आला असता तर त्याचे इतके स्तोम माजले नसते. मराठ्यांची स्थिती खालावल्यामुळे असेल किंवा संभाजीराजांच्या मनात इंग्रजांना सिद्धीच्या संकटाची पर्यायाने जाणीव होऊन द्यायचा हेतू असेल. परंतु मराठ्यांनी भात आणि पैसा इंग्रजांना ठरावाप्रमाणे दिला नाही एवढे मात्र खरे. सिद्धीचा उपद्रव महाराजांपासून चालू होता तसाच तो संभाजीराजांच्या नंतरही चालूच राहिला. संभाजी महाराजांनी या निमित्ताने नाविक दलात वाढ केली. या लढ्यातून कान्होजी आंग्रे सारख्या नाविक सेनानीची निर्माण झाली. संभाजीने सिद्धीबरोबर भांडण उकरून काढले नव्हते. संभाजीराजेंनी या बाबतीत जागरूकता दाखवली आणि आपल्याच पित्याच्या धोरणांचा अवलंब केला. पण सिद्धी प्रकरणात निर्णय लावण्यात दोन्ही पितापुत्रांना अखेरपर्यंत यश आले नाही हे खरे. आता हे खरे आपण ज्यावेळेस ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो की सिद्धी फक्त संभाजी महाराजांविरोधात लढतोय. सिद्धीचे बाकी सगळेच मित्र आहेत, परंतु संभाजी महाराज हे एकावेळी 7-7 शत्रूंशी लढत आहेत. आणि एवढ्या बाजूला एवढ्या आघाड्यांवर लढण्यासाठी तेवढा आपल्याकडे मनुष्यबळ नव्हतं, तेवढं आपल्याकडे आर्थिक सहाय्य नव्हतं. त्याच्यामुळे एका वेळी एकाशी मैत्री करून दुसऱ्याशी लढाई करणं हे शिवाजी महाराजांचं धोरण काही अर्थी आपल्या कामी आलं असतं. परंतु औरंगजेबवरून दक्षिणेत निघाल्यामुळे जे मैत्री करू पाहत होते त्या सगळ्यांनीच हातवर केलेत. म्हणजे इंग्रजांनी हातवर केलेत, ज्याचा आपल्याला लक्षात येते की इंग्रजांना देखील सिद्धीचा त्रास झालेलाच आहे. आणि सिद्धी हा असा प्राणी आहे की जो पाळेल त्या मालकाला पण चावेल. हे इंग्रजांनी अनुभवून बघितलं की आपणच त्याला मदत केली, आपणच त्याला वाढू दिलं आणि आता तो आपल्यावरच अटॅक करायला बघतोय. त्याच्यामुळे संभाजी महाराजांनी ज्यावेळेस इंग्रजांना ह्या गोष्टी कंट्रोल करण्यास सांगितलं त्यावेळेस जर का त्या कंट्रोल झाल्या असत्या तर जंजिरा ताब्यात आला असता. आणि जंजिरा ताब्यात आल्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या ज्या बंदरांवरचा जो व्यापार होता त्याचा रेव्हेन्यू जनरेशन झाला असता. आता दांडाराजापुरीचा रेव्हेन्यू सगळा झिरो झाला, डबल रेव्हेन्यू झिरो झाला. एक म्हणजे तुमच्या ट्रेडिंगमधला जो रेव्हेन्यू आहे तो गेलाच गेला. पण त्यानं काय सिद्धीनं केलं की आपल्या प्रदेशात जायचं, शेतकऱ्यांची लुटमार करायची, त्यांना परेशान करायचं, त्यांच्या घरातल्या बायका पळवायच्या, त्यांचा आपल्याला व्यापार करायचा. ह्याच्यामुळं काय झालं, तिथले लोक सोडून गेले. म्हणजे असं झालं ना की राज्याचा जो भाग आपण जिंकलेला आहे त्या राज्यात जर का कोण राहतच नाहीये, कोण कमवतच नाहीये, कोण व्यापारच करत नाहीये, मग त्या जागाचा फायदा काय आपण जिंकून. याचा अर्थ काय झाला की ती जागा नकळत सिद्धीचीच झाली. आणि असेच प्रकार सिद्धी करायचा, त्याच्यामुळे सिद्धीचा उपद्रव करणं गरजेचं होतं आणि त्याच्याचमुळं जंजिरा जिंकणं गरजेचं होतं. आणि त्यालाच त्याच्याच बंदोबस्त करायचा, त्यालाच आवर घालायचा म्हणून महाराजांनी पद्मदुर्ग, खांदेरी उंदेरी यासारखे किल्ले सज्ज करून ठेवलेले की याला हा इकडं कंट्रोल करतोय ना तर ह्याला इथून इंग्रजांपर्यंत पोचू द्यायचं नाही, इंग्रजांपर्यंत त्याचे व्यापार पोचू द्यायचे नाहीत, त्याचे शस्त्रसंधी पोचू द्यायचे नाहीत. आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय आणि तो आपल्याला जाणवून येतो तो या किल्ल्यावरती. आणि या किल्ल्यावर आल्यावर आपल्याला संभाजी महाराजांबद्दलचं हे धोरण लक्षात येतं की संभाजी महाराज हे फक्त उघड्या मैदानावरच्या लढाई करण्यात तरबेज नव्हते, तर ऐन वेळेला जर का तुम्हाला समुद्रातून जर का युद्ध करण्याची वेळ आली तर सगळ्यांची नाकं बांधून
दाबून तोंड उघडण्यासाठी पण ते तरबेज होते. आणि म्हणूनच इंग्रजांना ते पूर्ण कारकीर्द शांत ठेवले त्यांनी. इंग्रज जे महाराजांच्या सोबत ती आपण म्हणू शकतो की राज्याभिषेकाच्या नंतर ज्या वाटाघाटी ठरल्या, तह जो झाला, त्या तहानुसार संभाजी महाराजांच्या काळामध्ये इंग्रज तो तह अनफॉलो करण्यासाठी कधीही तयारच होते की आता शिवाजी महाराज गेले, आता तो कधीही आपण तोडू. पण संभाजी महाराजांनी ह्याची खात्री केलेली आहे की हा तह तोडला की आम्ही तुमच्यावर अटॅक करू. पण हे करताना बघा, आता तिथं आपल्याला उल्लेख आलाय की इथं काय देण्याचं टाळलंय, तर तांदूळ आणि पैसा. म्हणजे त्यांनी रूल नाही तोडायचे, पण आपण वेळेप्रसंगी रूल तोडायचे. का तर त्यांच्यात पण 2 डिव्हिजन आहेत. एक डिव्हिजन सिद्धीला मदत करते आणि एक डिव्हिजन आपल्याला मदत करते, मुंबईची जी बंदरं आहेत ती. त्याच्यामुळे त्यांनी काही ठिकाणी आपल्याकडनं पण तहात गोष्टी पाळल्या नाही आहेत की तुम्ही जर का असं करणार असाल, तुमच्यात जर का एकी नसेल आणि तुम्ही सिद्धीला मदत करणार असाल, तर आम्ही पण काही गोष्टीत तुम्हाला मदत करणार नाही. याचा अर्थ आपण ज्यावेळेस बघतो की इंग्रज, पोर्तुगीज, डच, आता डच, फ्रेंच, पोर्तुगीज हा थोडासा खालच्या भागातलं राजकारण आलं. पण इथलं जे मूळ राजकारण आहे हे सिद्धी आणि इंग्रजांचं मुख्यत्वे राजकारण आहे. कारण का आता आपण ऑलमोस्ट मुंबईच्या जवळच आहोत. मुंबईपासून फार लांब नाही चाललेलो आपण. मुंबईपासून जसं जसं लांब जातो तसं पोर्तुगीजांचा अंमल, डचांचा अंमल साऊथ इंडियामधल्या कोस्टलमध्ये चालू होऊन जातो. पण इथलं राजकारण जर का आपल्याला कंट्रोल करायचं आहे, कारण का व्यापारांची मेन बंदरं कुठली आहेत तर सुरत, मुंबई आणि आता इथलं हे दांडा राजापुरी, दाभोळ. सो ही बंदरं जर का कंट्रोलमध्ये आणायची असतील आणि रेव्हेन्यू जनरेशन करायचं असेल तर या सिद्ध्याला गप्प करणं गरजेचं आहे. इंग्रजांना शक्य होईल तेवढं गप्प केलं, कारण का इंग्रजांवर अटॅक करणं शक्य होतं. पण जंजिऱ्यावर अटॅक करणं अवघड असलेल्याचं माहिती असल्यामुळे तो उंदरासारखा मुळात येऊन बिळात येऊन लपून बसत होता आणि हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे पद्मदुर्गला आल्यावर काय समजून घ्यायचं आहे, तर पद्मदुर्गला आल्यानंतर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की संभाजी महाराजांबद्दल आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस त्यांचा एवढा कमी कार्यकाळ बघतो. त्या कमी कार्यकाळात आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की त्या माणसाने रात्रीचा दिवस केला असेल, त्याशिवाय हे शक्य नव्हतं. 81ला राज्याभिषेक करून 82ला जर का तुम्ही तुमच्या वर्ल्ड पॉलिटिक्सच्या गोष्टींमध्ये जर का तुम्ही इन्व्हॉल्ड आहात, त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्ट करत आहात. आता ह्या जंजिऱ्यावर अटॅक करणं, इंग्रजांना गप करणं हे त्यावेळेसचं वर्ल्ड पॉलिटिक्सच होतं. आपण फक्त हे आपल्या इंडियापुरतं घोषित करतो, त्या इंडियापुरतं मर्यादित ठेवतोय. पण जागतिक राज्यकारणाच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने विचार करून त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे संभाजी महाराजांचा आपल्याकडच्या पुढच्या लढायांचा आपल्याला काय बघायलाच नाही मिळत. राज्याभिषेक झाल्यानंतर आपल्याला थेट पकडलं एवढंच सांगतात डायरेक्ट. मधल्या काळात काय केलं तर शिवाजी महाराजांनी चालू केलेलं काम दुप्पट वेगानं चालवलं. म्हणजे शिवाजी महाराजांना सुद्धा जंजिऱ्याचा वेढा एवढ्या कडक पद्धतीनं राबवता आला नव्हता ज्यावेळेस राज्यात शांतता होती. पण शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांची फक्त ध्येय चिकाटी इतकी प्रखर होती की त्यांनी तो वेढा 1.5 वर्षाचा चालवलाच, परंतु वेळ अशी आणलेली की सिद्धी कधीही किल्ला सोडू शकत होता. फक्त वेळ अशी झाली की सिद्धीनं जे मुघलांशी, औरंगजेबाशी जे संधान मांडलं त्याच्यामुळे वरून आलेला जो लोंढा आहे तो आपल्या अंगाशी आला आणि त्याच्यामुळे आपल्याला वेढा सोडून जावं लागलं. त्यामुळे काल आपण 81चा काळ बघितल्यानंतर आज पद्मदुर्गला आपण लगेच थेट 82चा काळ बघतोय. त्यामुळे संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरमधलं हे अंग समजून घेणं हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता इथून पुढं आपण आजचा जो प्रवास असणार आहे हा आपण पूर्ण दक्षिण कोकणपट्टीचा जो काही भाग आहे आपल्याकडचा, त्या कोकणपट्टीच्या किनाऱ्यांवरच्या सगळ्या बंदरांमधून करणार आहोत. आपल्यासाठी मुळे आत्ताचा जो हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, त्या हायवेने जाणं खूप सोपं होतं. परंतु तो हायवे न निवडता आपण आत्ताचा कोस्टल रोड निवडला. याचं कारणच ते आहे की त्या बंदरांवरून जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्या बंदरांवरून व्यापार कसा चालायचा हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या खाड्या बघणं गरजेचं आहे आणि तिथल्या वस्त्या बघणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला अंदाज येणार नाही कोकण किनारपट्टीचा. मुंबई गोवा हायवेवर तुम्हाला अनेक गावं ही वगळली जातात महत्त्वाची आणि फक्त तुम्ही हायवेवरून एकाएकी चालत राहता. त्यामुळे आपण आपली राईड तिकडं न वळवता कोस्टल रोडवर न वळवली, भलेही आपल्याला त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ जास्त लागणार आहे. पद्मदुर्ग आणि जंजिऱ्याच्या सफरीनंतर आपण आपला प्रवास विजयदुर्गच्या दिशेने चालू केलेला. परंतु काही कारणास्तव असं लक्षात आलं की आपला जो प्रवास आपण जो डिझाईन केलेला, तयार केलेला, तो हेतुपूर्वक आपण सागरी किनाऱ्यावरून आणि त्या काळच्या बंदरांमधून केलेला होता. आपल्याकडे आत्ताच्या नवीन मुंबई गोवा हायवेने जाण्याचा एक उत्तम पर्याय होता ज्याने आपण लवकर देखील पोहोचू शकत होतो. त्या काळाला आपल्याला घेऊन जाणाऱ्या कोणत्या गोष्टी पूरक आहेत यांचा विचार जास्त केला आणि त्यामुळे त्या काळातली जी नावाजलेली बंदरं होती की मानकोटचं बंदर, दाभोळचं बंदर, परत आपलं आगरदांड्याचं बंदर, ह्या बंदरांवरून जे स्वराज्यातील किंवा परकीयांबरोबरची जी काही आपली व्यापाराची जी कारणं होती, युद्धाची कारणं होती, त्यांचे जे साक्षीदार होते ते हे किनारे आहेत आणि हे किनारे आपण मुंबई गोवा हायवेने गेलो तर कधी पाहू नाही शकणार. आणि त्यामुळेच त्या काळात जाण्यासाठी आम्ही या रस्त्याचा अवलंब केला
आणि जेट्टींमधून तो प्रवास एक 4 जेट्टींमधून आम्हाला पोहोचण्यासाठी विजयदुर्गला पोहोचण्यासाठी प्रवास करावा लागणार होता. परंतु 3 जेट्टी पार केल्यानंतर असं लक्षात आलं की आपला पुरेसा वेळ आपल्या हातात उरलेला नाही आहे विजयदुर्गला जाण्यासाठी. आणि त्यामुळे दाभळ बंदरावरच आम्ही निर्णय असा घेतला की आपण जवळच असलेला गोपाळगड म्हणजे अंजनवेल गावाजवळ एक गोपाळगड नावाचा किल्ला आहे जो संभाजी महाराजांशी रिलेटेड आहे आणि कदाचित महाराजांचीच अशी इच्छा असावी की आपण या किल्ल्याला भेट द्यावी. त्यामुळे आम्ही इथेच थांबण्याचा विचार केला. परंतु तत्पूर्वी मी एक अनुभव सांगेन की ज्या रस्त्याने यायचा आम्ही विचार केला त्या रस्त्यावर सहसा कोणी ट्रॅव्हलर त्या रस्त्याने प्रवास करत नाही, त्या कोस्टल रोडचा वापर करत नाही. परंतु त्या डोंगर दऱ्यातून घनदाट वनराईतून प्रवास करताना आणि आपला जो चमू होता गाड्यांचा भगवे झेंडे आणि भगवे पताका लावून जो वाऱ्याच्या वेगाने धावत होता तो पाहताना नक्कीच काही काळासाठी महाराजांच्या काळात एखाद्या किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर जाताना मावळ्यांची घोड्यावरून जाताना जीवाची काय घालमेल होत असेल, लगबग होत असेल, त्यावेळेस युद्धजन्य परिस्थितींमध्ये काय फील होत असेल हे नक्कीच अनुभवायला भेटलं. हेच जर का आम्ही मुंबई गोवा हायवेने गेलो असतो तर हायवे एके हायवे आणि हॉटेल एके हॉटेल एवढंच आम्हाला बघायला मिळालं असतं, अनुभव नसता आला. परंतु हा निर्णय आम्हाला आता खूप योग्य घेतला असं वाटतंय. आणि आता पुढची उद्याची आपली जी तयारी असणार आहे ती आपली अंजनवेलच्या प्रवासाने सुरू होईल आणि मग रत्नागिरी विजयदुर्गकडे आपण प्रस्थान करू. जय शिवराय.